हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज मी खूप दिवसांनी मोठा व्लॉग टाकणार आहे. तर त्याचं कारण आहे, मी आज बनवणार आहे कुरडई आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला कळेल का नाही ते माहीत नाही, पण जेवढं मला शक्य आहे तेवढं मी सांगणार आहे कसं करायचं ते. आणि खरं सांगू का, ते कठीण असतं, पण तरी पण मी करणार आहे. खूप दिवसानंतर मी कुरडई करायला घेतली आणि मी माझ्या मम्मीला विचारून विचारून करणार आहे. तर कशी होती ते आपण बघूया. तर कंटिन्यू ब्लॉग बघा. चला. तर मी आता इथे जो चीक काढून घेतलेला आहे ना, म्हणजे मी रात्री तो करून ठेवलेला, तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी वतून घेतलेलं आणि वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि खाली असा पांढरा शुभ्र चीक राहिलेला आहे. आणि तो जे आपण पाणी वततो ना, तेव्हा बिलकुल हलवायचं नाही आहे, व्यवस्थित वतून घ्यायचं, म्हणजे खाली चीक राहतो. आणि तुम्ही बघू शकता आता ते पातेलं आहे ना, तर अर्धं पातेलं चीक होतं, तेच मी म्हणजे बघितलं, मोजून घेतलं आणि नंतर मी या एका भांड्यात काढून घेतलेलं आहे, कारण मला तेवढंच पाणी ठेवायचं आहे गरम करायला. आणि मग ते मोजून मी मोठ्या पातेल्यात गरम करायला पाणी ठेवणार आहे आणि नंतर मग थोडंसं एक्स्ट्रा पाणी ना गरम करायला ठेवणार आहे, कारण की कधी कधी काय होतं, तेवढं पाणी पण कमी पडतं, त्याच्यामुळे थोडंसं वरून गरम पाणी ओतावं लागतं. तर मी ते छान असं चीक काढून घेतलं आहे. आता त्याच पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवणार आहे. तर ही प्रोसेस ना म्हणजे म्हणजे थोडंसं अवघड असतं, कारण बिघडलं तर खूप म्हणजे कुरडया नीट होत नाहीत, तुटतात वगैरे, पण छान होतील म्हणून मी करायला घेतल्यात. मी एकदा केल्या होत्या आणि त्याला 2-3 वर्ष झाली आणि नंतर मी आता ह्या वर्षी करणार आहे. तर म्हणलं चला, आपण केल्याशिवाय तर काही खायला भेटत नाही आणि नैवेद्यासाठी तर लागते त्याच्यामुळे. तर त्यामुळे मी करायला घेतली. तर जेवढं माप होतं ना, चिक होतं ना, तेवढंच मी त्या पातेल्याने पाणी घेऊन ओतलेलं आहे आणि नंतर लागल तसं आपण थोडंसं गरम पाणी ओतू शकतो. तर मी इकडे परत एक्स्ट्राचं गरम पाणी करायला ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तेच मी आता चिक ओतून घेणार आहे. तर आता पाण्याला उकळी येऊन द्यायची. चांगली उकळी आली ना, मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि पाण्याला उकळी आणणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग सगळं चीक वगैरे ओतून हाटून घ्यायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यानंतर मी ना ह्यावेळेस ना बेलण्याने हाटणार आहे, कारण की माझ्याकडं तसं जे हाटायचं असतं ना, ते नाही आहे त्याच्यामुळे. तर छान असं पाणी ना उकळून झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये जाणार आहे मीठ. मीठ टाकलं की नंतर ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चीक टाकून घ्यायचा आणि छान असं एकदम म्हणजे हलवत राहायचं. तर इथे दोघी जण लागतात, एकीचं काम नाहीच आहे हे. तर तुम्ही बघू शकता इथे मी म्हणजे माझी फ्रेंड आहे, तिला ना मी असं चिकाची धार ओतायला सांगितली आणि नंतर मी बेलण्याने छान असं हलवून घेतलेलं आहे. तर हे पूर्ण ना असं एकदम पट हलवायचं आहे, कारण अजिबात गाठीबिटी होऊन द्यायच्या नाही आहेत, तर छान चिक होतो. आणि खरं सांगू का, जेव्हा पदार्थ चांगला होतो ना, तेव्हा खूप आनंद पण होतो, कारण की तो आपण बनवलेला असतो, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर तुम्ही बघू शकता इथे सगळा चीक ओतून घेतला आणि मी पटकन बेलण्याने फास्ट असं हलवून घेतलेला आहे. आता तो सगळा म्हणजे पुसून घ्यायचा व्यवस्थित, कारण की तेवढा पण चीक नाही ठेवायचा. सगळा ओतला की नंतर पातेलं पकडायला लावायचं जाम आणि असा हलवून घ्यायचा आहे, खाली लागून पण द्यायचा नाही आहे. तर छान असा हटवून घ्यायचा, एकदम मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर मी थोडंसं ना ह्याच्यामध्ये ना मला पाणी कमी वाटतं आहे, त्याच्यामुळे मी म्हणजे तो एकदम घट्ट झाला आहे, तर थोडंसं आणि गरम पाणी ओतणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आणि हलवून ना तो म्हणजे असं अधूनमधून हलवून त्याला अर्धा पाऊण तास तर लागतो चीक व्हायला, कारण की पाणी ओतायचं, परत झाकून म्हणजे पाणी ओतून हलवायचं, झाकून ठेवायचं आणि नंतर तो आणि परत झाकण काढून परत हलवायचं, कारण खाली लागला तर करपला तर म्हणजे व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे अधूनमधून पण हलवायला लागणारच आहे तो. तर हे बघा घट्ट झाला होता, त्याच्यामुळे मी गरम पाणी ओतून घेतलं आणि छान असं हलवून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यावर ना
हलवून झाल्यावर झाकण लावून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी ते व्यवस्थित झाकलं आहे आणि अर्ध्या पाऊण तासाने म्हणजे अधूनमधून मी चेक केलं होतं आणि परत अर्धा पाऊण तास झाला आणि नंतर मग तो चीक ना खरं सांगू का खूप छान असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी खसखस वगैरे टाकून घेतली, कारण खसखस म्हणजे आमच्याकडे खसखस वापरतात आणि छान लागते कुरडई खसखस टाकल्यानंतर. तर ही अशी खसखस टाकून घेतली आणि नंतर मी आता त्याला हलवून घेणार आहे. तेव्हा पण म्हणजे दोघी लागतातच म्हणलं ना, तर एकाने धरायचं आणि एकाने हलवायचं, कारण त्याला खूप जोर देऊन व्यवस्थित असं हटायला लागतं त्याच्यामुळे. तर इकडे बघा माझा चीक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगोदर पांढरा होता, आता थोडासा लालसर दिसत आहे, म्हणजे तो शिजला आहे चांगला. तर मी आता चांगलं मिक्स करून घेते आणि आपण ना हात लावून बघायचा की तो कसा झाला आहे. तर मी दाखवेलच तुम्हाला. तर इथे बघा छान असं झालं आहे. मी हात लावून म्हणजे बघितला तर तो अजिबात चिटकत नाही आहे हाताला, म्हणजे तो तयार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की जेव्हा हाताला चिटकत नाही ना तेव्हाच तो चीक व्यवस्थित तयार झाला आहे. नंतर मी आणि माझ्या शेजारच्या काकू होत्या, त्यांनी आम्ही दोघींनी ना कुरडया घातल्या, कारण की त्यांनी मला भरून दिलं. कारण गरम असताना छान कुरडया पडतात, थंड झाल्यावर व्यवस्थित खाली येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित अशा कुरडया घालून घ्यायच्या. मी घरातच घातलेल्या आहेत गॅलरीमध्ये आणि नंतर त्या सुकल्या ना मी नंतर मग त्या खाली उन्हात ना वाळवणार आहे. तर खूप छान झाल्यात माझ्या कुरडया, कारण की आणि मी मोठ्या जी शेवचा साचा असतो ना मोठा त्यांनी करत आहे, कारण मी एकदा छोट्या ह्यानी केलत्या तर ते एवढ्या काही व्यवस्थित वाटत नव्हत्या, त्याच्यामुळे मी मोठ्या ह्यानीच केलेल्या आहेत. तर मी ते असं काढायला वापरत असते शेवग्याचं. आणि आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आणि छान असं आमच्या कुरडया पण लगेच झाल्या. तर मी 3 किलो तांदूळ घातलेले, तर त्याच्याप्रमाणे माझ्या 5 तर मी ते ना मोठ्या मोठ्या घातल्यात माझ्याकडून, म्हणजे खूप दिवस झालं केलेल्या त्याच्यामुळे माझ्याकडून मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत. आणि चीक बघा किती छान झालं आहे, अजिबात चिटकत नाही व्यवस्थित, म्हणजे कपड्याला पण तो चिकटला नाही, कारण मी नंतर पलटी करणारच आहे तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच. नंतर मी हे म्हणजे दिवस मावळला होता तेव्हा मी हे ना कुरडया पलटी करून घेत होते, म्हणजे छान सुकतील. आणि मी नंतर ह्या ना फॅन खाली ठेवणार आहे रात्रभर, म्हणजे चांगल्या सुकतील आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे, म्हणजे त्या आपल्या कुरडया तयार होतील. तर इथे मी म्हणजे 2-3 दिवस चांगल्या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. अजिबात लाल वगैरे झालेलं नाही आहे आणि मी तळून पण दाखवणार आहे कशी होते ती. तर तुम्हाला दिसेलच आता. मी तेलामध्ये तळायला टाकली. फुगती पण किती बघा, कारण एक टाकली तर कढई म्हणजे अर्धी कढई तर ती होतीच होती. हो का, हे बघा. तर छान अशी पांढरी शुभ्र अशी कुरडई झालेली आहे. आणि माझ्याकडून ना ते थोडंसं म्हणजे असं हे झाल्यामुळे ती कुरडई एकदम साईडला त्याचे कोणे वगैरे निघल्यात, कारण की खूप दिवसांनी केलती ना त्याच्यामुळे. पण एकदम छान झालेले आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.